आपण आज वांग्याचं भरीत करणार आहे। हे दोन्ही वांग्यांना तेल लावलेले आणि हे गॅसवर भाजून घेतले। थोड्या वेळाने ह्याचे हे सालपट आपण काढून घ्यायचं सगळं। त्याच्यासाठी हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरमधनं बारीक करून घे। फोडणीला कांदा घेतलाय आणि कोथिंबीर घेतली वरून टाकायला। आपले तेल तापलेले आहे। हा कांदा परतायचा। वांगे असे वरचं काळं साल काढून घेतले आपण। कांदा आपला हळद घालून लाल झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये ही हिरवी मिरची घालायची। हिरवी मिरची लसूण घातलेली आता ह्याच्यात हे छान परतून घ्यायचं। मस्त खमंग सुटला आहे। हिरवी मिरची लसूण हळद कांदा। आमच्याकडे असं तिखट जेवण असतं। मेनू गोड आंबट आवडत नाही कोणाला। ठसकेदार जेवण लागतं। इथं फोडणी दिली की सगळे ठसकतात। आता हा मसाला मोठ्या गॅसवर परतलेला आहे। आता याच्यामध्ये वांगे घालायचे। याचं बारीक करून घ्यायचं त्याच्यात एकत्र। आता हे चवीपुरतं मीठ घालायचं। आता हे एकत्र करून घेऊया। काय होते ह्या कढई येण्यासारखी हलते। ही भाजीची कढई नाही चायनीजची कढई। आता याच्यावरती आपण ही कोथिंबीर घालायची। हे भरीत झालेलं आहे आपलं। थोडंसं झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आता ह्याला। छान तेल सुटलंय बघा त्याला। मस्त खमंग येतं। गरम गरम भाकरीबरोबर खायला खूप मस्त लागतं। आपलं असं हे ताट तयार आहे जेवणाचं। वांग्याचं भरीत भात फोडणीचं वरण कांदा आणि मस्तपैकी भाकरीबरोबर खायचं। आता माझ्या या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा। तुम्ही पण आणि ही सेम रेसिपी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा।